परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। झालं तुमचं हो पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। जीवा मुक्ता भवन्ति शाकरं सुखतं ज्ञानदेवं ज्ञान प्रकाश भगवान श्री रामनाथ गुरु वाढायचं जीवन को घटाधिकरण के ज्ञान के आवरण भंग और विषय जो घटाधिक तिनका प्रकाश होवे और ब्रह्मरूप से आत्मा का ज्ञान जो होवे जो जीव को होवे है तहाँ ज्ञान का विषय जो आत्मा ताका आवरण भंग होवे ज्ञान से होवे है और आत्मा विषय स्वयं प्रकाश है। आता विषय असं चिंतन चाललेलं आहे की रामकृष्णादेकांचे शरीर माया करत आहे आणि जीवाचे करत अविध करत आहेत। एवढा विषय घेऊन त्याच्यात दोन शब्द सांगता येतील। रामकृष्णादेकांचे शरीर माया करत असल्यामुळे त्याला बंधन नाही, त्याला कर्मात बंधन नाही, त्याला मोक्ष ज्ञानाची काही गरज नाही, ते स्वभावतच आहे। आणि जीवाला पंचकृत देह असल्यामुळे अविद्यातच कार्य असल्यामुळे स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे त्याच्या ठिकाणी दोन आवरण असल्यामुळे एक असावतापादक आणि एक दुसरं अभावपादक असं आवरण असणारे ते परोक्ष अपरोक्ष ज्ञानाने निवृत्त होतात। म्हणून आता जीव रामकृष्णदेकांचे शरीर माया करत आहे त्याच्यामुळे त्यांना ज्ञानप्राप्तीची गरज नाही आणि जीवाला मात्र ज्ञानप्राप्तीची गरज जीवाचं किती वर्णन केलं तरी कमीच आहे। जीवाच्या एका शब्दाचे गुरुजींनी सांगावा परतंत्र जीवन जीवाचं एवढंच आणि स्वतंत्र जीवन ईश्वराचं आहे आणि स्वतंत्र आणि परतंत्र रहित महात्मा आहे। महात्मा स्वतंत्र म्हणत नाही, परतंत्र म्हणत नाही, दोन्ही नाही त्या ठिकाणी। ईश्वर ठिकाणी सात्विक ज्ञानाचा व्यवहार जगताचा विचार आहे। जीव हा कर्माचा भोगता अज्ञानी असल्यामुळे त्याला पाप पुण्याचे भोग भोगावे लागतात। हे दोन्ही स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही, ह्याला नाथ राहायला म्हणतात। जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग आणि सिंधू तो अभंगण्याने हरी। जीव एक तरंग आणि ईश्वर एक तरंग आहे। अधिष्ठान हरी ही ब्रह्म दोघांचं अधिष्ठान एक आहे। तसं हे तुमचं मूळ अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाशी कळायच्या परमार्थामध्ये नरदेहामध्ये आल्यावर, बाकीचं नाही मला सांगायचं। त्याला नरदेहाला यावं स्वतःची ओळख करून घ्यावी, त्याच्यावरच हा विषय चालला। रामकृष्णाजीकांचा प्रसंग म्हणजे का आला, एखाद्या वेळेस भक्त किंवा उपासक ते यालाच ब्रह्म म्हणतात, पण अवताराचं कार्य साकार रूप असणारं शरीर ते ब्रह्म नाही, तदुपाय चैतन्य ब्रह्म आहे। आणि त्याच्यावर एक लक्षात ठेवा, परोक्ष रूपाने कळणं विकाररहित स्वरूपान मग हे शरीर म्हटलं की तिथं विकार असतो। स्वरूप विकाररहित आहे आणि आकार म्हणून तिथे विकार आला। मग देवाचा असो की मानवाचा असो की पशुचा असो, फक्त एवढ्यामध्ये त्याच्यावर थोडासा फरक। त्याचा फरक आमच्या गुरुजींनी सांगावा की पार्वती सावित्री लक्ष्मी गरिबाचे पत्ते स्वास्थ्यपणामध्ये अधिकार कोणतं वेगळं आहे,
तपाच्या दृष्टीने वेगळे पण सुवासनेच्या दृष्टीने एक. तसं अधिष्ठान चैतन्य एकच आहे. उपाधीमुळे जीव सुखदुःख बघतोय आणि त्याचे उपाय सात्विक असल्यामुळे त्याला काय होतं, बंधन नाही, त्याला ज्ञानाची गरज नाही. मग आता सगळ्या शरीर असणारे महाकार्य काही अज्ञानकार्य असं समजून पुढे चालायचं. जीवाला आचार्यांच्या द्वारे तत्वमसी महावाक्याद्वारे जीवाला ज्ञान होतं आहे. ईश्वराचा तो विशेष मिटला. ईश्वराबद्दल विचार करायचा नाही, फक्त जीवाचा विचार करायचा. आणि जीव या शब्दाचा अर्थ भूमिका परत खूप मोठं महत्त्वाचं झालं. का? अंतकरण विशिष्ट चैतन्य ते जीव आहे. अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे ज्याला मी करता भक्ता सुखी दुःखी स्त्री पुरुष शाना वेडा हे वाटतं, ही जीवाचे लक्षण आहे त्याला. आणि ते अंतकरणात धर्म जेवढे तेवढे माझे वाटले ह्याला जीव म्हणावा झालं. ज्या काली समजतो त्या काली तो जीव नाही, पण ते अज्ञान असल्यामुळे जीवाचं लक्षण. म्हणून अशा जीवाला श्रीगुरूंच्या महावाक्याच्याद्वारे स्वरूप ज्ञान होते आणि स्वरूप ज्ञानाने त्याच्या अज्ञानाची निवृत्ती होती आणि त्याला स्वरूप प्राप्त होते. असा हा विषय चालू आहे. हे आहे ना, जीवन को घटाधिकन के ज्ञान से आवरण भंग. आता जीवाला घटाधिकाच्या ज्ञानाने घटावरचं आवरण नाहीसं होतं. आवरण त्याला झाकण. आवरण या शब्दाचा अर्थ काय करत झाकण. आता त्या जड पदार्थाच्या ज्ञानाला दोन्हीची गरज आहे, प्रमाणाची गरज, प्रकाशाची गरज आहे. का? साभास वृत्ती जरी असली तरी वृत्ती ही भाग आवरण निवृत्त करतं. साभास असणारा ते त्याला ज्ञान करून देतं पदार्थाचं. घट पदार्थाच्या ठिकाणी फलव्याप्त्याने वृत्तीव्याप्ती म्हणावं आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो जे ज्ञानस्वरूप आहे त्या ज्ञानस्वरूपाच्या ठिकाणी फक्त आवरण काढायचं, ते स्वयंप्रकाशाचं. याला दृष्टांत दिला दादांनी मराठी विचारसागरामध्ये. एखादं जड पदार्थ आहे, एखादं गाडगाय काय आहे, त्याच्यावर कंडोळे झाकलं गेलं, तिथं ते झाकणचे काढायचं आणि उजेडाने बघायचं. मग पण आत्मस्वरूप तसं नाही. एखादं प्रकाशक म्हणे आहे, त्याच्यावर काही झाकलं गेलं, मग ते आवरण काढायचं, प्रकाश रूप आपोआपच कळला जातो. त्याप्रमाणे तुम्हाला देहादिक जगताचं कर्मामुळे अविद्यामुळे जगत सत्यत्व वाटतं आणि मी करता बघता वाटतो ही जीव आहे. आणि ह्या जीवाचं तत्वमसी महावाक्याच्याद्वारे शब्दाच्या शक्तीवृत्तीनं किंवा लक्षणावृत्तीनं ती काय होतं, ज्ञान होतं. शक्तीवृत्ती. आता शक्तीवृत्ती आणि लक्षणावृत्ती कशाला म्हणावे? आता तर शक्तीवृत्ती आणि लक्षणावृत्ती या शब्दाचा अर्थ पदार्थ आणि अर्थाचा जो संबंध, त्या संबंध शक्तीवृत्ती म्हणावं. पदार्था अर्थाचा जो संबंध त्याला शक्तीवृत्ती म्हणावं. आणि हेच श्रवण केल्यावर कळत असतं. बाकीचे कथा कीर्तन करून काय उपयोग नाही. कथा कीर्तन ऐका, त्याचा आचार विचार घ्या, पण जो वास्तविक शब्दाच्या शक्तीवृत्तीनं शब्दाची शक्तीवृत्ती म्हणजे पदार्थ आणि पदार्थाचा संबंध, याला मागं विषय झाला बघतो. लक्षात का? घट म्हटल्यानंतर पटाचं ज्ञान होत नाही, पट म्हटल्यानंतर घटाचं ज्ञान होतं. ज्या पदार्थाचं जे पद आहे त्याच पदार्थाने त्याच पदार्थाचं ज्ञान होतं. याला असाधारण कारण म्हणा, साधारण कारण नाही झालं. मग आता इथं साधारण कारण काय, असाधारण कारण काय, तर हे तुम्हाला नरदेह याची असाधारण आहे. हो, जरा डोकं असलं तर या नरदेहामध्ये तुम्ही जीवनमुक्त होऊ शकता. या नरदेहामध्ये अविनाश सुख भोगू शकता. जनावराच्या नाही, देवाच्या नाही. देवाचं शरीर महापाप पुण्याचं आहे, पशुधर पापच आहे. पण तुमचं नरदेह असा मोक्षाचं साधन आहे. त्या मोक्षाचं साधन याच देही तुम्हाला जीवनमुक्त होता येतं. एवढंच. याच देही तुम्हाला स्वरूपाची ओळख होती. एवढे ना पशुच्या होत नाही ना देवाच्या होत नाही. याला असाधारण मानावं. आणि अशा असाधारणामधून मी का सांगितलं की जीवाला घटाधिकाच्या ज्ञानाला प्रकाशाची दंडाची गरज आहे, पण तुमच्या स्वरूप ज्ञानाला, तुमच्या मूळ स्वरूपाला फक्त आवरण काढायची गरज आहे. आवरण म्हणजे मी देह करता, मी भोगता, मी सुखी, ही जे अज्ञान आहे किंवा मी एक संकुच विकासवान किंवा स्वतःची ओळख नाही, एवढीच ओळख करून घ्यायची. म्हणून तर ओळखीला हरिधन्य तो संसार.
फक्त त्याची भेटी काय होतं त्याच्या भेटी काहीतरी चरण आता मला पुढं टुकत साठीला हरिजी हृदय मंदिरी त्याची सरली झाला सफळ व्यापार ज्याने हरी साठवला म्हणजे वृत्तीव्यक्ती झाली. वृत्तीनं मी ब्रह्म आहे, वृत्तीनं मी सुखरूप आहे, वृत्तीनं मी ज्ञानरूप आहे, वृत्तीनं मी सतरूप आहे असं ज्याला करता हरी साठवला जातो. आणि आज स्वरूपाची ओळख झाल्यानंतर त्याची जर खूण काही असेल त्याची सरली एरदार म्हणजे जन्ममरण नाही वाटतं. जन्ममरणाचा भ्रम आहे. जन्ममरण कर्मनं नाही रे वेळ, जन्ममरणाचा भ्रम आहे, जन्ममरण नाहीच. हो सिद्धांत बोधाचा जास्त हे साधूंचा बोध आहे त्याला. हो सांगू माझे गुरु सांगायचे, गुरुजींनी सांगावं, तुकोबारांनी सांग सारी झारी मिली लटके वतन. हे लटकावतन म्हणजे नुसते शब्द आहे, वस्तू नाही. हो हे वेगळं आहे रे, ते कळायलाच आहे. अधिकार नाही, परमार्थाला अधिकार लागतो. विवेक वैराग्य शमन षटकं मुमुक्षुत्व हे लागतं झालं, श्रवण मनन निध्यासन हे लागतं झालं. आणि हे कळवळायला त्याच्या पाठीमागं अनंत जन्माचा पुण्याचा साठावा लागतो. एक विषय मी इतका विस्तार का करतो विषयाच्या बाजूला जाऊन, हे तुम्हाला त्याचं वर्म कळावं म्हणून एवढा विस्तार करायचा नाही. पंक्तीने मला सांगायला काय आवडच नाही. पण एक माऊली सांगते, माझ्या सत्य वाजाचे तपन वाचा केली भूकल्प. तुम्ही किती केलं? माऊली सांगते मी फक्त खरं बोलायचं कितीतरी वर्ष खरं बोलायचं शिकलो आहे. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुकल्प. आणि तुम्हाला 2 दिवसात ब्रह्म हो वाटतं काय? हे तसं नाही झालं. मागे बहुता जन्मेन हेच करत आलो आम्ही. किती जन्म? हो ते माप नाही. आणि तुम्हाला वाटतं कळलं की मुक्त व्हा. अरे मुक्त कसं? तुम्ही भ्रष्ट झालेले बुद्धिहीन झालेले आहेत, सत्वहीन झालेले आहेत. काय तुमच्याकडे? म्हणून ही इतका विस्तार का केला? या नरध्यामध्ये स्वरूपाची ओळख होती. आणि त्या स्वरूपाच्या ओळखीला महावाक्याच्या विचाराने ते होते. महावाक्य म्हणजे ते तो आहे शास्त्राचं महावाक्य म्हणा. तत्वमसी महावाक्य हे महावाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी हे अभ्यासाचं वाक्य आहे. आयमात्मा ब्रह्माने प्रज्ञानम ब्रह्म हे अनुभवाचे वाक्य. हे 4 वेदाचे 4 वाक्य आहेत. त्याच्यामध्ये तत्वमसी महावाक्य विचारायचं. तत्चा वाचा अर्थ लक्ष काय, तुमचा वाचा अर्थ लक्ष अर्थ काय, आणि दोन्हीचा वाचा अर्थ त्या करून असे या पदाने दोन्ही एकच असं कळायचं. म्हणजे तो हा विठ्ठलवरून, तो हा माधववरून, तो हा आणि हा तो. बरवा म्हणजे योग्य एकच. बरवा या शब्दाचा अर्थ भरावा नाही, बरवा या शब्दाचा बिनचूक एकच स्वरूपाने. बरवा म्हणजे चांगला. मग विठ्ठल म्हणजे काय? हे आत्मा आणि ते ब्रह्म. आत्मा ब्रह्म एकच आहे. मग तो हा आणि हा तो. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग तो हा तो. इथं तत्वमसी महावाक्य आलं वेदाचं. तत् म्हणजे ते, तो म्हणजे तू म्हणजे देहाला मी म्हणणारा, कर्ता भक्त मी म्हणणारा, जन्मरण मी म्हणणारा, शहाणावाडा मी म्हणणारा. हे तुमचा वाचार्थ आहे. आणि वाचार्थात त्याचं पुन्हा लक्षार्थ. वाचार्थ लक्षार्थाचा अर्थ गुरुजींनी सांगावा, सहज बोलावं गुरुजींनी. आणखी तुम्ही दोन्ही पदाने काही लक्षार्थाने तुम्ही व्यवहार करता, काही वाचार्थाने व्यवहार करता. तो कसा विषय सांगतो मला गुरुजींनी सांगावं झालं. काय प्रसंगाने सांगतो तुम्हाला. काय सांगितलं? दिवस मावळं हे वाक्य बरोबर आहे. पण दिवस मावळं वाक्याचा अर्थ तुम्ही असं बैठक बसली, दिवस मावळायला गेला, वाक्य अरे दिवस मावळा, पट उठून आपल्या कामावर लागतात. मग वाक्याचा अर्थ वेगळा आणि त्याचा संबंधी अर्थ वेगळा. वाक्याच्या अर्थाचा संबंधी जो विषय असतो त्याला लक्षार्थ म्हणावा. जसं गंगेवर गोळवाडा आहे. गंगेवर गोळवाडा या शब्दाचा अर्थ काय सांगा लागलो मी, नीट ऐका त्याला. आणि हे काय सांगा, ही फार वेगळं आहे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी चांग तुका झाला ते चांगा. तुकोबारांनी हे सांगितलं तर तत्वमसी विद्या म्हणजे स्वरूपाची ओळख. तत्वमसी हे सामवेदाचं वाक्य आहे. सामवेदाचं वाक्य 4 वेद, त्याच्या सामवेदाचं वाक्य स्वरूपबोधक वाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी निध्यासनाचं वाक्य आहे. आणि अयमात्मा ब्रह्माने प्रज्ञान ब्रह्म ही वृत्ती स्थिर झाल्याचा अनुभव आहे.
असो. मग कशी मी इथं का सांगा लागू, तर जीवाला स्वरूपाच्या ज्ञानाकरता अंतःकरण वाच्या अर्थ आहे आणि वाच्या अर्थाच्या संबंधी लक्ष अर्थ आहे. त्याला दुसरं उदाहरण सांगत असतं. गुरुजींनी सांगावं झालं, अरे ती केळी आण, केळी खा. मग आता केळी खा याचा अर्थ काय होतो आहे? टर्पल असं खायचं का? नाही, टर्पल हे केळीचं कवर आहे ते काढून त्यातला गर खायचा. तसा तो ब्रह्म आहेच. तो ब्रह्म म्हणजे नंतर अंतःकरण सोडायचं, ध्येय सोडायचा, अज्ञान नाही करायचं. तत्संबंधी अखंड अक्षय साक्षी चेतन कुटस्थ मी आहे असं सांगायचं. कुटस्थामध्ये विकार नाही, असंगामध्ये संबंध नाही, व्यापकामध्ये व्यवहार नाही, हे तुझं स्वरूपाचं लक्षण आहे असं कळायला पाहिजे. आणि शियाला म्हणायचं ज्ञान झालं. आणि असलं ज्ञान जीवाला होतं, ईश्वराला होत नाही. त्याची उपाधी सात्विक असल्यामुळे, तुमची उपाधी तामस असल्यामुळे त्यामुळे उपाधीमध्ये काही नुसतं भोगावं लागतं. त्यामुळे उपाधीचे जीवा नुसतं भोगायचं. मोह नावाच्या पडद्याने दुःख कळत नाही. पण जे सगळे हे जीवाच्या पदरात माझ्या दादांनी लिहिलं गुरुजींनी मराठी विचारसागरामध्ये, मुंगीपासून ब्रह्मदेव पण सगळे रडतायत. मुंगीपासून ब्रह्मदेव पण सगळे रडतात. त्या शब्दात सगळे चिंता नावाच्या रोगाने खाल्लेत. चिंता नावाचा रोग म्हणजे रोडणं. हो, मुंगीपासून ब्रह्मदेव पण नाही कळत तुम्हाला झालं. हो, असं सांगा. चिंता कुणाला नाही बरं, कोणाला नाही. जा आमच्या घरचा विचार सांगतो. शास्त्री, पंडित, योगी, जपी, भक्त, कर्मठ हे सगळे चिंतने खाल्लेले आहेत. हे आमच्या घरचा विषय बरं का. इटा दगड जमा करणं आमच्या घरचे नाहीत ते लोक. आमच्या घरचे हे लोक आहेत. समाधी लावणारे आमच्या घरचे आहेत. भविष्यभूत करणारे घरचे लोक आहेत. मेलेली माणसाचं जेवण करणारे हे घरचे लोक, पण हे चिंतने खाल्लेत. तुम्ही काय रे मेलेले उंदरं, तुमच्या काय कथा आहे? हे तर वेगळं आहे का. तुमची ठेवण सात्विक भक्तीच्या दृष्टीनं रामकृष्ण हरीला देव म्हणून तिथंच थांबलात. पण तसं नाही. जर थोडं डोकं ठेवा. ज्या नामदेव रायाला देवाशिवाय करमत नव्हतं, ज्या देवाला नामदेव रायाशिवाय करमत होतं, तेच नामदेव राय 6 महिने देवळात जाईनात. म्हणजे मामा काय नाही तो मला गप बसायचा. कळलं आहे आता आपल्याला काय. पहिलं देवाला देव म्हणायची पंचायत होती. आता कुत्र्याला देव म्हणायला लागलेत का. कुत्र देव नाही, कुत्र्यामध्ये देव आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. त्या उपाधी माझी चैतन्य तुझं स्वरूप आहे आणि ते स्वरूप असंग निर्विकार आहे. असंग निर्विकार असलं ह्याला गुरुजींनी सांगावं दृष्टांत. किती मोठा जाळ झालं, आकाशाचा अंगाला धक्का लागल. खूप मोठा जाळ केला, आकाशाचं अंग किती पेटलं, किती जळलं का बरं. काय झालं न जळायला. तुम्ही जेवढं कल्पना करा तेवढा अग्नी लागला, पण आकाशाला किती जळालं आकाश. का जळत नाही आकाश. माझं बोलणं चुकीचं व्हायला लागलं का. मग का जळत नाही आकाश. काय दोन नाही, कशी गंमत आहे. आकाश हे सावयव नाही म्हणून जळत नाही, आणि जी निरवयव ती जळत नसतं, आणि सावयव असतं ते जळत असतं. आकाशाला अवयव आहे, काळगोर आहे, इंद्रिय आहेत, काही नाही का आहे. मग असं आकाश पोकळ भाग असलेलं त्याच्या ठिकाणी चारीभूताचा व्यवहार झाला तरी त्याचे संबंध नाही. हे जसं उदाहरण कळणं कर, तसं देहादिक जगत तो आत्मा आकाशाच्या पलीकडे आहे. आकाश हे त्याच्या ठिकाणी लपून बसतं आहे. नवई खेळी तुझी माझी लपी थपी असं तो आत्मस्वरूपाचं असं निरुकार असं तुझं मूळ स्वरूप आहे. आणि ह्या मूळ स्वरूपाशी अंतःकरण त्याच्याशी परिच्छन्न वाटून तुम्ही कुठं तरी काहीतरी करत बसला रे बाबा. हो किती बसलात त्या मनालाच विचारा काय करता. अरे मी ब्रह्म म्हणणं हिचं जमाना आहे,
ते मी देह म्हणणं केव्हा जमायचं आहे? हो, मी ब्रह्म म्हणणं जमाना. गुरुजी सांगावं माझं, त्याचा अर्थ विपरीत करू नका. पण गुरूंची भाषा व्यावहारिक होते, पण सिद्धांत लय गोड आहे. पण ती आम्ही तुमच्या समोर सांगणं म्हणजे तितके विचारी नसतात, म्हणून विषय घ्यावा लागतो. बायकोनं माझा नवरा म्हणून घोकलं जमतं की नाही बरं? सिद्धांत घ्या लक्षात. तिनं म्हण हे माझे मालक, हे माझे मालक, हे माझे मालक, जमल का? का? अरे आहेस ना. तसं मी ब्रह्म म्हणतोच का सर? आहेसच की. इथं सिद्धांत आहे. हो, किती गुरुजीने सोप्या सांगावं ते त्यांनी सांगितलं तर नाही जमलं. किती उड्या मारून ह्याने, कोणचा विद्वान किती उड्या मारून गुरुजींच्या हातोट नाही येणार. सांग का उदाहरण कोणतं सांगितलं आहे? सिद्धांत कोणता सांगितला आहे? तसं नाही ते. तसं मी ब्रह्म म्हणणं सुद्धा अलीकडंच आहे. फक्त सापेक्ष दृष्टीनं म्हणावं लागतं, नाही तर वास्तविक शब्दाच्या पलीकडचा विषय आहे ना तो. पराई परते बोलणे खुंटेले तेथे खरे कैसे बोले. अरे परापशीचे मध्यम हे चारी वाचा आहेत, आणि ही चारी वाच्याच्या पलीकडे अधिष्ठान आहे. चारी वाच्यामध्ये शब्दाचा व्यवहार होतो. त्याच्यात बी शेवटला शब्द म्हणजे ओम हा, आणि ओम हा शब्द दृश्य आहे. ओम हा शब्द दृश्य आहे. जर इतकं सूक्ष्म तुझं स्वरूप आहे. म्हणून काय रे करतं ते स्वभावी धनजा नाही कोणीच क्रिया. अर्जुना, त्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणताच व्यवहार नाही, सुखाचा नाही, दुःखाचा नाही. सुख दुःखाचा रहित आहे तुझं स्वरूप. म्हणून महाराज म्हणतात की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवाच्या सापेक्षतेच्या दृष्टीनं आवरण आहे, आणि आवरण निवृत्त करण्याकरता ज्ञानाची गरज आहे. ईश्वराला ज्ञानाची गरज नाही, याचा हा विषय चालू आहे. हो, लक्ष येतो ना? ही विचारसागर आहे, आणि ही कळलं मग परमार्थ मजा करता येते. आणि ही तुमचे वय आहे, पण काय करावं, भाग्य पोरं काय केलं. तुमची हीच आहे. अरे हे सगळं ते म्हणते तुमची कंपनी लई गोड दिसते बाबा. अरे मग आमच्या कंपनी दिसायला गोड आहे, असायला लई कडू आहे. कारण येतच नाहीत, मग कडून येतं काय, गोड आहेत काय? जसा मासा बाहेर चळपडतो तसं तुम्हाला कळलं पाहिजे येण्याचं ऐकण्याचं. पण इतकं गोड बोलता येत नाही ना. तुमच्या एखादा आप्त माणूस आवडीचा मेल्यानंतर तुम्ही झोपून ओरडत पडतात का नाही? एवढे तुमच्या स्वाद आप्त माणूस मिळणं ओरडून गप्प बसताना जेवायला येतात. आणि इथं जर तेवढी काळजी घेतलं, आनंदाचा ह्याच्या डोहात बुडून आता अखंड आनंदामध्ये रममान होते. जर मग त्या सुखांत नाही पार, आणि आनंद सागर हे होते. मग त्या सुखाला उत्पत्ती आणि नाश नाही, असं सुख तुम्ही भोगाल ना. पण नाही झालं का? अधिकार नाही झालं. अधिकार असं आता काय गुरूंच्या भाषा मी नाही सांगत. गुरूंची भाषा अवस्था असलं माणूस गपच बसत नाही, तेवढंच उत्तर आहे. आता त्यांची भाषा मी नाही करू शकत, त्यांना शोभती झालं. अवस्था असल्यावर गपच बसत नाही. पण त्याचा शब्द दुसऱ्या भाषेत सांगतो. गुरुजीने सांगितलं माझ्या उपर मुलगी झाली तर माहेर राहतच नाही, किती थाट आई बापाने केलं तरी. तसं बुद्धी साधनच्या सुयुक्त झालेल्या, त्या ईश्वर कृपा झालेली, शास्त्र कृपा झालेली, गुरुकृपा झालेली, अशी बुद्धी आनंद भावल्याशिवाय राहतच नाही. हो, म्हणजे तर यज्ञ याग करणं, जप तप करणं, तीर्थयात्रा करणं काय नाही तिच्यासमोर. हां, तसं नाही झालं, नाही कळत नाही झालं. म्हणून इथं विषय असा की जीवाला ज्ञान करून घ्यायची गरज आहे, ईश्वराला करून घ्यायची नाही. आणि मी तुम्हाला जीवाचं स्वरूप सांगितलं, जीवाच्या स्वरूपाचं मुक्त होण्याचं साधन पण सांगितलं. तत्त्वमसी महावाक्य. तत्त्वमसी महावाक्याचा वाचार्थ लक्षार्थ हे चांगलं लक्षात घ्या. वाचार्थ या शब्दाचा अर्थ जीवाला म्हणावा तोम पदाचा. तोम म्हणजे तू. तोम या शब्दाचा अर्थ तू. तू म्हणजे देह का? तू म्हणजे मन का? तू देहाने मन म्हणणं म्हणजे जीव म्हणावं, आणि देहाने मी मन हे नाही म्हणले की साक्षी म्हणावं. मग आता तुझा मगाचा विषय
हे मन अभ्यास करतं म्हणून त्या मनाला चंद्र दिसतो, त्या मनाला सूर्य दिसतो, त्या मनाला चांदणं दिसतं. तुला काय तुझ्या ज्ञानाने मनाला हे कळतं. इतकं तुझं स्वरूप मोठं महत्त्वाचं आहे. तो ज्ञानरूप असणारा त्या ज्ञानरूपाच्या ज्ञानाने मन सात्विक असल्यामुळे अभ्यास करणाऱ्या मनाला त्याच्या भूमिकेनुसार त्या मनाला त्याच्या अभ्यासानुसार जे काही दिसतंय ते आत्मज्ञानाच्या संबंधित शुद्ध मनाला दिसतं. रजगुण तमगुण मनाला दिसत नाही, कळत नाही. आणि जे अभ्यास करीत त्याला आहे त्याला. आणि हे अभ्यास मनाचा आहे, तुझा नाही झाला. मन रहित तू आहे झालं. हे सगळं दिसतं ते मनाला दिसतंय. रंग दिसेल, आवाज येईल, पिवळं निवळं दिसेल, चांदण्या दिसतात, चंद्र, हे पण हे दृश्यच आहे. आणि दृश्य म्हणजे त्यात स्वरूप नसतं खरं. आणि हे तुझं ज्ञान ह्याच्या पलीकडे आहे. म्हणून दृश्य हे अनात्म पदार्थ आहे आणि दृश्याला मी म्हणून हे अज्ञान आहे. मग आता याच्यावर मला किती सांगता येईल, पण जास्त सांगत नाही. हे लक्षात ठेवायच्या गोष्टी. जोपर्यंत मी परमार्थ करतो, चांगलं करायला लागलो, तो पण शुद्ध सत्वगुण म्हणा. आणि हे तर मला काय म्हणता, त्रिगुण आसार. आता कुठं बसायचं? मी मुक्त, तो डोचकं मुक्त झालं आहे. मग पहिलाच मुक्त आहेस. मुक्त कळत नाही का मुक्त व्हायचं आहे? मुक्त आहे एवढं कळायचं आहे. मुक्त व्हायचं नाही, मुक्त आहे एवढं कळायचं आहे. काय कळत पण नाही कळत. पण ती गंमत आहे. गुरुजींनी सांगावा, माऊलीने सांगितलं, दे एक अवांतर अहंकाराचा भूतसंचार म्हणून झाला असं विसर आत्मबोधाचा. अहंकार नावाचा भूत संचारलं तुम्हाला लागलं आणि त्या भूताने तुम्हाला कोणकडे नेऊन टाकलं झालं. मग ते भूत काय, या देहाचे म्हणे मी आणि स्त्रीपुत्र दारा म्हणे माझे, हे भूताचे लागण आहे. कुठे कळायला लागले कोणाला? माऊली म्हणते, जे एक अवांतर अहंकाराचा भूत संचार, अहंकाररूपी भूत लागलं आहे आणि काय करतं म्हणून विसर पडला आत्मबोधाचा. स्वतःचा स्वरूप विसरले अहंकाराच्या भूताने आणि कुणकडेच बरवायला लागलं. मग काय बरवलं? आता नाही, माझ्या गुरुने सांगा, मी योगी आहे, मी जपे आहे, मी तपे आहे, मी महाराज आहे, मी वेदही बरवलं नाही. आमच्या घरच्या गोष्टीच आहे. तुम्हाला नाही, आम्ही तुम्हाला विचारायला आमच्याकडे अधिकारच नाही. तुम्ही लई मस्तीत डुकरं तरी बरे आहेत तुम्ही. हो ना, तुम्हाला कळतच नाही. अरे गुरुजींनी सांगा, मी नेहमी सांगतो, माझ्या गुरुजीची आठवण, परमार्थाचे नुकसान भरून निघत नाही बरं का. हो, परमार्थाचे नुकसान भरून निघत नाही बरं का. प्रपंचाचे नुकसान भरून निघेल. या जन्मात कमी तर दुसऱ्या जन्मात विषय प्राप्त होईल. पण हा नरदेह गेल्यावर परमात्म्याची प्राप्ती दुसऱ्या देहात नाही झालं. आणि हे आयुष्यही परमार्थ प्राप्तीचं जेवण दिलं, ते आयुष्य फुकट जाऊ देऊ नका. आता तरी पुढे पुढे काय नका करू माणसा आयुष्यात. कशाचा कळते का? अक्कल आहे का म्हणायची गुरुजी? आयुष्याचा नाश करू नका. हे आयुष्य पुन्हा नाही झालं. घडी घडी काळ वाट यायचे पाहिजे. अजून किती आहे अवकाश? हो, तुमचा क्षण 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 नियम खायला लागला आहे त्याला. आणि हे आयुष्याने हे नर मग का फाल्गुनी तुमच्या नशिबाला. मग गु खा, कडबा खा, काही खाता. मग देव गेला आम्र, पण जीवाच आहे ना. देव लोकांना तिथं आम्र पण जीव तिथून पुन्हा परत यावं लागेल. जाऊ पुण्याचे पावटी सरे, सौ इंद्रपदाची उठते माघारी येऊ लागेल ती मूर्ती लोका. इंद्रपद असणार तीच कुठे देवता राजा, पण ती मुंगळा होतो. आमच्या घरच्या गोष्टी तुम्हाला नाही सांगत, तुम्ही अधिकारीच नाहीत. उठून घ्यायचं काय चालेल तर. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न. भगवान म्हणतो, श्रीकृष्ण परमात्मा म्हणते, ए माझे खेळायचं ना तुम्हाला, निवडा माझ्याच या. विषय नाही, पामर नाही, पंडित नाही, योगी नाही, माझे गडी सुद्धा वैजवाकडे आहे, प्रेंदेशी माझे गडी आहेत. का बरं? याचा अर्थ फार वेगळा आहे. म्हणून तुम्ही वारकरी आहात, तुम्ही साधनेचे सुटयुक्त आहेत, तुम्ही भगवंताचे खेळवलो आहेत. आणि खेळवलं म्हणजे आत्मानंदाचे एकमेकाला भोगणं. तेही आत्मानंद भोगतात आणि तुम्ही पण आत्मानंद भोगता. मग हे त्यांना खेळवलो. याचा नाव त्यांचे समघडी. मग माझे दादाने, माझे शिष्य कधी म्हणायचे नाही, माझे समघडी म्हणायचे. माझे गुरुजी म्हणायचे, माझे मित्र आहेत, माझे शिष्य नाहीत म्हणायचे. हां,
कारण शिष्य म्हणल्यानंतर अभिमान येतो, संगोडी म्हणल्यानंतर आनंदाचा व्यवहार हे सुद्धा कळलं पाहिजे. संगोडीमध्ये आनंदाचा व्यवहार आहे, शिष्यामध्ये विधी आला आहे. शिष्य म्हणलं की विधी आला, गुरु शिष्य नातं, संगोड्यामध्ये प्रेमाचा व्यवहार आहे. इतकं शुद्ध आहे. तर मग देवाचं संगोडी व्हा, साधूंचं संगोडी व्हा, साधूंचा मित्र व्हावं. मित्राच्या नात्यात सुखाचा व्यवहार आहे आणि शिष्याचं नातं विधीचा व्यवहार आहे. तुम्हाला शिष्याचं नातं कळलं, संगोडी तर नाहीतच नाही. काहीच कमी खाली येऊन सांगायला लागलो. पुन्हा प्रश्न आहे का नाही, हे आता पण मी सांगितलं ते जीवाचा व्यवहार सांगितला. आणि ह्या जीवाने अविद्या विशिष्ट चैतन्याला जीव म्हणावं आणि त्या जीवाला श्रीगुरूंची गरज आहे. श्रीगुरूंच्या महावाक्याद्वारे उपदेश केलेलं महावाक्य त्याच्याद्वारे वाचार्थाचा त्याग करून लक्षार्थाने मी ब्रह्म आहे असं कळून घ्यायचं आहे. आणि हे मध्यम अधिकाऱ्याला म्हणून रामकृष्णाधिकांचं शरीर आहे, देव नाही, महाविग्रह आहेत, पण शरीर म्हणे की देव ब्रह्म नाही. शरीर म्हणे की मग ते कोणाचं असो, शरीराला ब्रह्म म्हणू नका. नामरूप ब्रह्म नाही, नामरूप मायाचं आणि अस्थिभाती प्रिय स्वरूपाचं आहे. अस्थिभाती प्रिय ही तुझं अधिष्ठान स्वरूप आहे आणि नामरूप हे मायाचं स्वरूप आहे झालं. आणि माया ही नामरूप सांगते ती माया. हे अमृत अनुभवमध्ये लिहिले, 13व्या अध्यायामध्ये विषय आलेला आहे. माया कशाला म्हणायचे, गुरुजींनी सांगितलं, अमृत अनुभवने सांगितलं, पतीचे आरोपणे लाजूने अंगाचे मिरवणे नामरूपाचे लेणे हिने केले. पती म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा, त्याला त्या बाईला लाज वाटले, मग तिने अलंकार केला नामरूपाचा. पतीचे आरोपणे, पती म्हणजे आत्मस्वरूप, त्याचा आरोप त्याला दाखवणं, पतीचे आरोप लाजूने हिला संकुचित वाटला. आणि मग हिनं काय केले नामरूपाचे लेणे. मग अविद्यारूपी ही पत्नी आत्मस्वरूपाची, तिला आत्मस्वरूप निर्गुण निराकार आवडला नाही, मग तिने अलंकार केले. मग कोणते अलंकार घेतले, नामरूप. मग काळं काय असेल ती घ्या, 4 पायाचं 2 पायाचं हे तिचंच काम आहे. 4 पाय ती आहे, 4 पायामध्ये चेतन तू आहेस आणि 4 पायामध्ये तीच आहेत. आता ही मायाचं कार्य का चेतन आहे, मायाचं चेतन कुठेच काय आहे ना. चेतनामुळे माया कार्यालय सत्व आहे, चेतन नसलं माया कार्यालय सत्वच नाही. तुम्ही ही तेज जे तुमचं आहे ना, ते आत्मा तेज आहे, ते शरीराचं तेज नाही. आत्मा तेज ही व्यवहार विषयरहित आहे आणि व्यवहार आणि विषयाचं तेज काही दिवसांत फिक्क होतं. आत्मतेज काखंड राहतं. नित्य दोन्ही तुझ्या नामे दहन ते केले कर्म. अरे नित्य दोनवतो तू वृत्ती जशी जशी स्वरूपाची रममान होईल तसे तशी वृत्ती, तसंच तेज, तसंच ऐश्वर्य, तसंच उन्मात अवस्था होतं. असा ऐसा कोटे आठवत नाही. आणि देहीच वेदेही भगवदशा हे या परमार्थामध्ये विशेष महत्त्व आहे. आणि ह्याच्याकरता ग्रंथकर्ते सांगतात, जीवाला श्रीगुरूंच्या महावाक्याद्वारे ज्ञान करून घ्यायचं आणि ईश्वराला घ्यायचं नाही, एवढं त्याचा फरक याच्यावर चालला आहे विषय. आणि हे मी एवढा विस्तार का केला की तुम्हाला काय जीव कशाला म्हणावा, ईश्वर कशाला म्हणावा, सुखदुःख कशामुळे होतं हे कळण्याकरता बोलायचं आहे. आणि हे तुम्हाला सुखदुःख होतं हे करणं आणि त्याच्यावर उपाय करतात. तिसरा माझ्या गुरुजींनी सांगावा, हाल्याचं डोकं दुखतं पकडलेलं इंजेक्शन का नीट होतं रे, हे डोकं कोणाचं आणि इंजेक्शन कोणाला आहे का, कशाचा मिळत नाही ह्या लोकाला. आणि परमार्थ चालला आहे आणि मातीचं काय करत नाही. नाही झालं वर्म चुकली आहे. हो, मग तुम्ही वृत्तीकडून मोजू नका, आम्ही नेहमी सांगतो. आणि वृत्तीला तुम्ही मोजा. वृत्ती तुमच्या ज्ञानाने व्यवहार करते, वृत्ती तुमच्या सुखाने सुख आहे, वृत्ती तुमच्या ज्ञानाने ज्ञानरूप, वृत्ती तुमच्या सत्याने वृत्ती सत्य आहे. आणि इथं नाही तो माऊली तसं म्हणते, तो हा रे शिऱ्याहरी पाहिला डोळे भरे, पाहता पाणी दोरी सारून नये. तो परमात्मा सच्चिदानंद मी आहे. पाहता जीव, पाहणे वृत्ती, विषय देव, ही सगळी त्रिपुटी सारून पाहिलं. तसं मी ज्ञान आहे, मी ब्रह्म, ही वृत्ती सोडून नुसतं बघ. पण काय महाराज न सांगायचं गोष्टी. दर्पण माझ्या गुरुचं आयुष्यात दर्पण नाही घेतलं.
का मुख आहे त्याला काय घ्यायचं दर्पण. तसं तू सुख स्वरूप तुला काय करायचं करण्याची गरज. सुखाला करायचं नाही, साधक अवस्थेमध्ये कळून घ्यायचं सुख. सुख हरले चांगल्याची भ्रांती. सुख भोगत होते पण परिच्छिन्न भोगवते. आणि ज्ञानी महात्मा अखंड सुख भोगत असतो. चांगदेव महाराजसारखा योगी कोण आहे, पण कळण्याकरता आम्ही त्याचं उदाहरण घेतलं. चांगदेव महाराज सोपे नाही कळायला, महात्मा आहे तरी पण आपल्याकरता नुसत्या योग अभ्यासात सुख नाही, ज्ञानाशिवाय सुख नाहीच. आणि ज्ञान म्हणजे मी सच्चिदानंद ही बिनचूक कळणं. बस ना, तुम्हाला झोप यायला लागलं, मी काय करू बरोबर. असं आहे हे. विठ्ठल विठ्ठल. नाही ना. तर जेवढं पैसा तेवढं काय करता. परमात्मा करा बरं नसलं तर. नाही आता सारखं करू कुठं कुठं